मिरज MIDCमध्ये प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचं नुकसान। मिरज MIDC परिसरातील अमन प्लास्टिक भंगार गोडाऊनला आज भीषण आग लागली। आगीच्या भयंकरतेमुळे गोडाऊनमधील लाखो रुपयांचं प्लास्टिक जळून खाक झालं। अग्निशमक दलाच्या 5 ते 6 गाड्यांच्या मदतीनं आग विझवण्यात शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आज दुपारी मिरज MIDCमध्ये आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली। त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील 2, सांगलीमध्ये 3 आणि कोप्पाड MIDCकडील 1 अशा एकूण 6 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे। आगीमध्ये प्लास्टिक मटेरियल जास्त असल्यामुळे आग विझवण्यास अडथळा येत आहे। तरी पण अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे। आता पुलिंग ऑपरेशन चालू आहे। सदरच्या दुर्घटनेच्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी नाही। आता आग पूर्णपणे आटोक्यात आलेली असून पुलिंगचे काम सुरू आहे। सध्या नाही ही आगीमध्ये जास्त करून भंगारचं साहित्य, प्लास्टिक मटेरियल, कागद वगैरे असं जळलेलं आहे। आग मोठी असल्याने आगीच्या आणि धुराचे लोट दूरवर पसरलेले आहेत। आग पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून बचाव कार्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना परिसरातून दूर केला आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे। आगीच्या कारणास्तव आणि नुकसानीचा अंदाज अजून समजू शकलेला नाही। माझं नाव महेश कुमार मठ। आम्ही हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगली यांच्या वतीने इथल्या नागरिकांनी इथं आग लागलेल्याची माहिती दिली। तात्काळ आमची टीम इथं उपस्थित राहिली। त्याच्या अगोदरच इथं अग्निशामक विभाग सांगली, मिरज व कुपवाड हे अग्निशामक विभागाचे पण अधिकारी होते। त्यांच्याबरोबरीनं आम्ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे। आता 60 ते 70% आग आटोक्यात आलेला आहे। अजून आमचा प्रयत्न चालू आहे। लवकरात लवकर आग आटोक्यात आणून संस्थेचे टीम सदस्य सर्व इथं उपस्थित आहे व अग्निशामक विभागाचे सर्व अधिकारी इथं उपस्थित आहे व सुंदर असं आग विझवण्याचं काम चालू आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।